हॅलो, आज आपण CROचा उपयोग आणखी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केलेला पाहायला भेटतो, ते आज आपण पाहणार आहोत. मागल्या पिरियडमध्ये आपण पाहिलं, की CROचा उपयोग आपण टाईम पिरियड मोजणे, AC व्होल्टेज मोजणे, DC व्होल्टेज मोजणे, करंट मोजणे, या सर्व गोष्टीसाठी आपण पाहिला होता. याचप्रमाणे आपल्याला आज आज आपल्याला एखाद्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी मोजायची असेल, की जो आपल्याला सिग्नल माहीतच नाही, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, हे जर मोजायचं असेल, तर आपल्याला CROच्या सहाय्याने आपल्याला फ्रिक्वेन्सीचं मोजमाप करता आलं पाहिजे. यासाठी CROच्या सहाय्याने आपल्याला कोणत्याही अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी सहज आणि बिनचूक मोजता येते. म्हणून सिग्नलची फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी CROचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मग हा CRO च्या साहाय्यानं जर आपल्याला एखाद्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी मोजायची असेल, तर त्याच्या एकूण 2 पद्धती आपल्याला पाहायला भेटतात. एका पहिल्या पद्धतीमध्ये काय केलं जातं, की त्यामध्ये CROच्या साहाय्याने आपल्याला काय केलं जातं, त्याचा टाईम पिरियड अगोदर मोजून घेतला जातो आणि टाईम पिरियडच्या साहाय्यानं आपल्याला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. ही झाली पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांच्या साहाय्यानं म्हणजे त्याला म्हणायचं लिसाजियस फिगरच्या साहाय्यानं आपल्याला त्या माहीत नसलेल्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे किंवा कॅल्क्युलेट करता येते. अशा ह्या 2 पद्धतीच्या साहाय्यानं म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सीचं मोजमाप आपल्याला करता येतं. म्हणजे याच्यामध्ये काय पाहायला भेटतं, की पहिली पद्धत जर पाहायचं झालं, तर आपल्याला सिग्नल फ्रिक्वेन्सी मोजण्याची जी पहिली पद्धत आहे, त्या पद्धतीत काय केलं, ज्याप्रमाणे आपण टाईम पिरियड अगोदर कॅल्क्युलेट करत होतो, ज्या पद्धतीने आपण अगोदर एखाद्या सिग्नलचा टाईम पिरियड मोजत होतो, त्याच पद्धतीची सुरुवात या ठिकाणी करायची. म्हणजेच काय करायचं, काय करायचं, की सर्वप्रथम स्वीप नॉब हा कॅलिब्रेटेड मोडमध्ये ठेवायचा. कुठे ठेवायचा? स्वीप नॉब हा कॅलिब्रेटेड मोडमध्ये ठेवायचा. नंतर दुसरी स्टेप काय करायची याच्यामध्ये, मोजमापन करावयाचा सिग्नल Y इनपुट टोकाला जोडा. म्हणजे काय, की ज्या सिग्नल फ्रिक्वेन्सीचा आपल्याला फ्रिक्वेन्सी मोजायची आहे, त्या सिग्नलला कुठं जोडायचं, CROच्या Y इनपुट टोकाला जोडायचं. नंतर पुढची स्टेप काय आहे 3 नंबरला, एक्स अक्षावरील आडव्या डिव्हिजनची संख्या मोजायची. काय मोजायचं? एक्स अक्षावरील आ आडव्या डिव्हिजनची संख्या काय करायचं? मोजायचं व त्यास टाईम पर डिव्हिजनच्या स्केलने गुणाकार करायचा. काय करायचं त्याला? टाईम पर डिव्हिजनच्या स्केलने काय करायचं? गुणायचं. म्हणजे आपल्याला काय मिळेल? त्याचा टाईम पिरियड मिळेल. काय मिळेल त्याचा आपल्याला? टाईम पिरियड मिळेल त्या ठिकाणी. मग हा टाईम पिरियड वरून आपल्याला फ्रिक्वेन्सीचे पुढील सूत्राने काय करता येतं? फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. पुढील सूत्र म्हणजे काय याचं? टी बरोबर आहे 1/f. कोण आहे? टी बरोबर आहे 1/f. टी म्हणजे याच्यातला कोण आहे? टी म्हणजे टाईम पिरियड आणि एफ म्हणजे कोण? फ्रिक्वेन्सी. मग टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ह्याच्या दोघांमध्ये एकमेकाच्या रेसिप्रोकल आहेत. ते एकमेकाच्या कशा आहेत? रेसिप्रोकल आहेत. 1 टी बरोबर आहे 1/f. मग हेच ह्या ठिकाणी काय केलं जातं? एफ बरोबर आहे 1/टी या सूत्राने सुद्धा कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजेच हे एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. मग यावरून आपल्याला असं लक्षात येतं, की हा टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. तो म्हणजे कोण? टी बरोबर आहे 1/f ह्या सूत्राचा वापर करायचा. मग याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे, कोण माहीत आहे? सुरुवातीला अगोदर माहीत करून घ्यावं लागेल. हा टी कॅल्क्युलेट करावा लागेल. कोण करावं लागेल? हा टी कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणजे आपल्याला हे एफ बरोबर आहे 1/टी च्या संख्येमध्ये जर की समीकरणात जर ती किंमत ठेवली टीची, की आपल्याला त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी सिग्नलची मिळेल.
मग यासाठी काय करावं लागेल? मग हा टी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय सूत्र वापरावं लागेल, की ज्या पद्धतीमध्ये आपण अगोदर टाईम पिरियड मोजायचे, ज्या पद्धतीमध्ये आपण अगोदरच्या सिग्नलमध्ये काय करायचं टाईम पिरियड तीच पद्धत ह्या ठिकाणी वापरायची. म्हणजे काय करायचं टाईम पिरियड बरोबर आहे आडव्या डिव्हिजनची संख्या गुणिले टाईम पर डिव्हिजनचा स्केल. काय आहे त्याचं? टाईम पिरियड बरोबर काय आहे? सूत्र काय आहे? आडव्या डिव्हिजनची संख्या गुणिले टाईम पर डिव्हिजनचा स्केल. ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला त्या ठिकाणी सी-आर-ओच्या सहाय्याने जर मिळाल्या, की तुम्हाला त्या ठिकाणचं काय पाहायला मिळतं? टाईम पिरियड मिळतो. उदाहरण घ्यायचं गेलं, तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे? उदाहरणामध्ये सिग्नल वेव्हने आडव्या डिव्हिजनची एकूण संख्या. म्हणजे जो वेव्हफॉर्म तुम्हाला स्क्रीनवर पाहायला भेटतो, तो वेव्हफॉर्म नी किती आडव्या डिव्हिजनची संख्या कट केलेली आहे, त्या डिव्हिजनची संख्या मोजायची. ती ह्या ठिकाणी किती आली आहे असं गृहीत धरायचं? 4 आली आहे असं गृहीत धरायचं. आलं लक्षात? मग त्याच वेळी टाईम पर डिव्हिजनचा स्केल कोण आहे? टाईम पर डिव्हिजनचा स्केल की त्याच्यावर जो असणारा जो टाईम पर डिव्हिजनचा स्केल आहे, तो किती मिली सेकंदाचा आहे, त्या सेकंदाने त्याला गुणायचं. म्हणजेच काय टाईम पर डिव्हिजनचा स्केल किती आहे? 5 आहे. 5 मिली सेकंद 4 गुणिले 5 बरोबर आहे 20 मिली सेकंद एवढा काय झाला टाईम पिरियड झाला. टाईम पिरियडचा स्केल काय झाला मग 4 गुणिले 5 बरोबर आहे 20 म्हणजेच काय झालं टी बरोबर आहे 20 मिली सेकंद. मग एकदा का हा टी मिळाला की आपल्याला हे नंबर 2चं सूत्र वापरता येतं. एफ बरोबर आहे 1 भागिले टी. मग ह्या ठिकाणी काय केलं आपण एफ बरोबर आहे 1 भागिले 20 मिली सेकंद ह्या संख्या ठेवली आणि त्यानंतर त्याचा भागाकार केला की आपल्याला त्याचं काय मिळाली त्याची फ्रिक्वेन्सी मिळाली. ती किती मिळाली? 50 हर्ट्झ. अशा पद्धतीमध्ये आपल्याला अगोदर काय करावं लागेल त्या सिग्नलचा टाइम पिरियड कॅल्क्युलेट करावा लागेल आणि टाइम पिरियड कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून आपल्याला त्याच्या सिग्नलची काय पाहायला भेटते की फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. अशा पद्धतीच्या साह्यानं आपल्याला फार मोठे काही कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही पडत. साधं सोपं असं सूत्र आहे. टी बरोबर आहे 1 भागिले एफ म्हणा किंवा एफ बरोबर आहे 1 भागिले टी म्हणा ह्या सूत्राचा वापर केल्यास आपल्याला त्या माहित असलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सी सहजपणे कॅल्क्युलेट करता येते. मग ह्या पद्धतीमध्ये काय करावं लागतं थोडीशी आपल्याला गणिताचा अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून कळता येते की त्याची नेमकी काय आहे ती फ्रिक्वेन्सी. मग ह्याला पर्याय म्हणून दुसरी एखादी पद्धत आहे का? की जेणेकरून कमीत कमी गणिताचा वापर न करता वेगवेगळ्या पद्धतीचा, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून आपल्याला त्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते का? यासाठी जेव्हा विचार केला गेला, त्यावेळी दुसरी पद्धत वापरण्यात आली. त्या दुसऱ्या पद्धतीला म्हणायचं लिसाजियस आकृतीच्या साहाय्याने माहित नसलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी मोजणे. काय करायचं? लिसाजियस फिगरच्या साहाय्यानं किंवा आकृतीच्या साहाय्यानं माहित नसलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी मोजायचं. मग याच्यामध्ये कॅल्क्युलेशन फार असे करायची गरज नाही. मग याच्यामध्ये काय केलं जातं? ज्या सिग्नल फ्रिक्वेन्सीला मोजायचंय आपल्याला, ज्या सिग्नल फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी मोजायची, तो सिग्नल नेहमीच्याच पद्धतीमध्ये आपण कुठं जोडायचा? सी-आर-ओच्या वाय इनपुटला जोडायचा. आलं लक्षात? सी-आर-ओच्या कुठं जोडायचं? वाय इनपुटला जोडायचा आणि जे माहीत असेल त्यानंतर काय करायचं? दुसरा एक सिग्नल घ्यायचा, की आपण आपल्या जनरेटरच्या साहाय्याने निर्माण करतो आणि निर्माण केलेल्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी जनरेटरवर ते डिजिटल स्वरूपामध्येची फ्रिक्वेन्सी आपल्याला अंकामध्ये पाहायला भेटते. जी काय आपण फ्रिक्वेन्सी त्याला द्यायला लागलो सी-आर-ओला, त्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं माहीत असलेली सिग्नल फ्रिक्वेन्सी. काय म्हणते त्याला? माहीत असलेली सिग्नल फ्रिक्वेन्सी म्हणायचं आणि ही माहीत असलेली सिग्नल फ्रिक्वेन्सी कुठं जोडायची? ह्या एक्स इनपुटला जोडायचं. कुठं जोडायचं? सी-आर-ओच्या समोरच्या भागामध्ये असणारे हे एक्स आणि वाय इनपुट्स असतात. तर ह्या एक्स इनपुटला काय करायची? जोडायची. कोण जोडायचं? माहीत असलेली सिग्नल फ्रिक्वेन्सी जोडायची. माहीत असलेली सिग्नल फ्रिक्वेन्सी काय करायची? ह्या एक्स इनपुटला जोडायची
आणि ज्या सिग्नलची आपल्याला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची किंवा मोजायची आहे त्याला कुठं जोडायचं, ह्या वाय इनपुटला जोडायचं. वाय इनपुटला कडे जोडायचं. ज्या सिग्नल फ्रिक्वेन्सीचं मोजावायची आहे तो सिग्नल कुठं जोडायचा, सीआरओच्या वाय इनपुटला जोडायचा. आणि अशा पद्धतीमध्ये जोडल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर त्या दोघांच्या मिक्सिंगमुळं किंवा बेरजेमुळं किंवा त्या दोघांच्या सिग्नलमुळे काय होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या पाहायला भेटतात. काय पाहायला भेटत या ठिकाणी, अशा सीआरओच्या स्क्रीनवर असं एक गोल आकृती पाहायला भेटते किंवा याच्यामध्ये पाहायला गेलं तर काय होईल, दुसरी आपल्याला अशा प्रकारची आकृती पाहायला भेटेल किंवा अशाच प्रकारच्या अनेक आकृत्या तुम्हाला सीआरओच्या स्क्रीनवर काय होतील, पाहायला भेटतील. लक्षात. तर मग ह्याच्यामध्ये हे काय असतं, याच्यामध्ये हे उभे स्पर्श बिंदू काय आहे, उभे स्पर्श बिंदू या ठिकाणी कोण वापरलेलं आहे, एफ एक्स. काय म्हणायचं त्याला, एफ एक्स म्हणायचं उभे स्पर्श बिंदूला. त्याला म्हणायचं माहित नसलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सी चे स्पर्श बिंदू होय. काय, माहित नसलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीचे काय आहे ते स्पर्श बिंदू आहेत. तर एफ वाय या ठिकाणी जे आहेत हे काय आहे, माहित असलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीचे स्पर्श बिंदू आहेत. कोण आहेत, माहित असलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीचे काय ते स्पर्श बिंदू आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या संख्या भेटायला, एक एफ एक्स नावाची संख्या भेटायला लागली आणि दुसरी काय पाहायला भेटली, एफ वाय ही संख्या पाहायला भेटायला लागली. मग हे एफ एक्स आणि एफ वाय कुठं भेटतात, हे एक्स ऍक्सिस वर हे एफ वाय या ठिकाणी जर स्पर्शबिंदू आहे उभ्या रेषेला भिडलेला, त्याला म्हणायचं एफ एक्स. लक्षात. त्यानंतर हा जी आकृती गोल आलेली आहे ही तिला एफ वाय म्हणलेलं आहे. इथे उभ्या आडव्या रेषेला कुठं छेदलं ते त्या ठिकाणचा एफ वाय एक्स एफ वाय नावाची जी संख्या मिळेल तुम्हाला या ठिकाणी स्पर्शबिंदू मिळेल त्याला म्हणायचं एफ वाय. मग ह्याच्यामुळं आपल्याला एक गुणोत्तर पाहायला भेटतं एफ एक्स भागिले एफ वाय. काय पाहायला भेटतं तुम्हाला त्या ठिकाणी, याच्या दोन ह्या सिग्नल्समुळे याच्या स्क्रीनवर एक अशी गोल वर्तुळाकार आकृती जर आलेली असेल तर त्यावेळेला म्हणायचं एफ एक्स याचा स्पर्श बिंदू उभ्या ठिकाणी कुठे आहे, एका ठिकाणी आहे. आणि एफ वाय कुठं आहे, या ठिकाणी एका ठिकाणी आहे. म्हणून एफ एक्स बरोबर आहे 1 आणि आडवे स्पर्श बिंदू आहेत आणि एफ वाय बरोबर 1 हे उभे स्पर्श बिंदू आहेत. लक्षात. मग ह्यांना जर या समीकरणात ठेवलं एफ एक्स भागिले एफ वाय बरोबर 1/1 म्हणजेच याची फ्रिक्वेन्सी माहित असलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीच्या बरोबरीची आहे असं याच्यावरून आपल्याला सांगता येतं. जर दोन सिग्नलची फ्रिक्वेन्सी एकच असेल किंवा समान असेल तर तुम्हाला स्क्रीनवर एक असं वर्तुळ पाहायला भेटतं. या वर्तुळ जर एक आला असेल तर यावरून ठरवायचं की आपल्याला माहित असलेली जी काही सिग्नल फ्रिक्वेन्सी आहे ती सिग्नल फ्रिक्वेन्सी माहित नसलेल्या सिग्नलची आहे असं त्याच्यावरून ठरवलं जातं. लक्षात. म्हणजे याच्यामध्ये काय पाहायला भेटलंय की आपल्याला याच्यामध्ये काय आहे, वर्तुळ भेटलं. ह्या वर्तुळामुळे काय भेटलं आपल्याला, एक एफ एक्स हा बिंदू भेटला आणि दुसरा काय पाहायला भेटला, एफ वाय. पण दोघांचे स्पर्शबिंदू एक एक आहेत. म्हणजे याच्यामुळे काय भेटलं आपल्याला, एफ एक्स भागिले एफ वाय म्हणजे 1/1 म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी काय, अज्ञात फ्रिक्वेन्सी ही माहित असलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सी सारखीच आहे असं समजायचं. लक्षात. मग अशाच आकृत्या जर आपल्याला वेगवेगळ्या पाहायला भेटायला लागल्या तर त्याचे स्पर्शबिंदू मोजायचे. त्याचे काय मिळायचे, स्पर्शबिंदू मोजायचे. म्हणजे ह्या ठिकाणी एफ एक्स किती आहे, 2 आहेत. ह्या ठिकाणी किती आहेत एफ एक्स, 1 आणि हा दुसरा 2. लक्षात. मग त्यानंतर एफ वाय किती आहे, त्या ठिकाणी 1 आहे. एफ वाय किती आहे, 1 आहे. म्हणून ह्याची किंमत ठेवली एफ एक्स बरोबर आहे 2 भागिले एफ वाय बरोबर आहे 1. म्हणून एफ एक्स बरोबर काय आहे, 2 इंटू एफ वाय. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एफ एक्स ही फ्रिक्वेन्सी काय आपल्याला माहित असलेली आहे. आपण जनरेटरच्या सहाय्याने आपण त्याला निर्माण केलं आणि ती फ्रिक्वेन्सी जर कोणाच्या जवळ माहित नसलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सी किती आहे, दुप्पट आहे असं सांगायला भेटतं. काय पाहायला भेटते या ठिकाणी, 2 स्पर्शबिंदू असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची फ्रिक्वेन्सी गेली 2 गुणिले एफ वाय. म्हणजे एफ वाय म्हणजे माहित नसलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी कोण आहे, एफ वाय. तर ती एफ वाय गुणिले 2 म्हणजे किती आहे, त्या सिग्नल फ्रिक्वेन्सीच्या डबल करायचं.
याचा अर्थ असा होतो म्हणून एफ-एक्स बरोबर आहे 2 इंटू एफ-वाय अशा पद्धतीमध्ये आपल्याला माहित नसलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. या उलट जर पाहायला गेले तर इथं इथं 2च्या ऐवजी जरी 1 घेतलं आणि खाली भागिले 2 केलं तर या ठिकाणी काय आलं 1/2 इथे काय पाहायला भेटेल 1/2 मिळेल म्हणजे एफ-वाय फ्रिक्वेन्सी भागिले 2 म्हणजे निम्मी झाली एफ-एक्सच्या. म्हणजेच ह्या ठिकाणी आलेले जे काही वर्तुळ आहेत हे अशी आकृती न राहता काय होईल की आकृती अशी 180 डिग्री मध्ये फिरेल. वरच्या भागामध्ये एकच स्पर्शबिंदू पाहायला भेटेल आणि आडव्या स्थितीमध्ये असे 2 स्पर्शबिंदू पाहायला भेटेल. म्हणजे ही आकृती काय होईल ह्या ठिकाणी एक अशी निर्माण होईल आणि दुसरी इथून निर्माण होईल. अशा ठिकाणी 2 एफ-एक्स एफ-एक्स बरोबर 1 पाहायला भेटेल आणि एफ-वाय बरोबर आपल्याला 2 पाहायला भेटेल. मग त्यावेळी त्याची फ्रिक्वेन्सी काय होईल? निम्मी झालेली पाहायला भेटेल किंवा असे सर्कलची संख्या इथे हे जसे 2 वर्तुळ दिसले तसे दुसऱ्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या फ्रिक्वेन्सीज मध्ये काय पाहायला भेटेल वेगवेगळ्या आकृत्या पाहायला भेटतील. मग त्या आकृत्यावरून आपल्याला अंदाजा काढता येतो ते 2 आहेत का दुप्पट, 3 आहे का तिप्पट, 4 आहे का 4 पट. अशा प्रकारे आपल्याला माहित असलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी डबल, ट्रिपल, चौपट, 5 पट, 6 पट करत गेला आपल्याला ह्या आकृतींच्या फ्रिक्वेन्सी माहित नसलेल्या सिग्नल फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी काय करते ते सहजपणे काढता येते. किंवा या उलट जर केलं त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 1/2 असेल अर्धी होईल, 1/4 असेल तर 25% होईल, 1/3 असेल तर 2/3 चतुर्थांश पाहायला भेटेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला याच्यावरून कॅल्क्युलेट करता येतात. लक्षात. मग अशाच पद्धतीमध्ये ह्या सीआरओच्या साहाय्यानं आपल्याला शेवटची शेवटच्या प्रकारचं एक मोजमाप करायचं आहे. ते म्हणजे 2 सिग्नल्स मध्ये असणारा फेज अँगल. असे जे सिग्नल्स आहेत, की ज्यांच्या 2 सिग्नल फ्रिक्वेन्सी आहेत, त्यांच्यामध्ये काय फेज अँगल आहे किंवा दोघांच्या मध्ये किती फरक आहे फेजचा, हे तपासायचं झालं, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोण पाहायला मदत करतो? सीआरओ हा उपकरण मदत करतो. म्हणजेच काय ह्याची सुद्धा रचना जवळ-जवळ कोणासारखी लिसाजीस आकृती सारखीच पाहायला भेटते. म्हणजेच काय लिसाजीस आकृतीच्या सहाय्याने फेज अँगल मोजता येते. 2 सिग्नल मधील फेज अँगल मोजावयाचा झाला सीआरओच्या सहाय्याने तो सहज मोजता येते. लक्षात. मग याच्यामध्ये एक्स इनपुट आणि वाय इनपुट ला फेज अँगल मोजायचा सिग्नल जोडले असता सीआरओच्या स्क्रीनवर तुम्हाला विशिष्ट आकृत्या मिळतात. त्यावरून 2 साइन व्ह्यू मधील फेज अँगल मोजता येतो. काय होतं याच्यामध्ये ज्या 2 सिग्नल फ्रिक्वेन्सीज मधला फेज अँगल मोजायचा आहे त्या 2 सिग्नल फ्रिक्वेन्सी एक वाय इनपुटला जोडायची आणि दुसरी एक्स इनपुटला जोडायची. एक्स इनपुटला जोडल्या की त्याच्यावर तुम्हाला स्क्रीनवर अशा प्रकारच्या आकृत्या पाहायला भेटतात. ह्या आकृतीला म्हणायचं लिसाजीस आकृती. मग ह्या लिसाजीस आकृतीचा आहे ना आपल्याला ह्या ठिकाणी हा y1 स्पर्शबिंदू भेटतो. दुसरा काय पाहायला भेटतो? y2 स्पर्शबिंदू पाहायला भेटतो. मग ह्या दोघांच्या सहाय्याने दोघांमधला अँगल तपासला जातो म्हणजे कोण? साइन थिटा. मग ह्या साइन थिटा बरोबर काय सूत्र आहे? y1 भागिले y2. काय आहे? साइन थिटा बरोबर आहे y1 भागिले y2. मग हा y1 ची काय किंमत आहे आणि y2 ची काय किंमत आहे? म्हणजे ह्या ठिकाणी ह्या y1 ला किती कुठल्या ठिकाणी स्पर्शबिंदू स्पर्श करतो आणि y2 म्हणजे कुठं उभ्या स्थितीमध्ये सिग्नलला स्पर्शबिंदू मिळतो हे तपासलं जातं. त्यावरून तुम्हाला ह्या 2 सिग्नल फ्रिक्वेन्सी मधला फेज अँगल काय करतो? काढता येतो. मग ह्या 2 सिग्नल फ्रिक्वेन्सी मधला फेज साइन थिटा बरोबर आहे काय आहे? y1 भागिले y2. जर y1 बरोबर 1 असेल आणि y2 बरोबर 2 असेल तर त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी किती आहे? 0.5 असेल तर साइन थिटा बरोबर आहे 0.5 म्हणजेच फेज अँगल कितीचा असेल? 30 डिग्रीचा राहील. म्हणजे ह्या 2 सिग्नल फ्रिक्वेन्सी मधला फेज अँगल कितीचा राहील? 30 डिग्रीचा राहील. जर याच्यामधली डिग्री वाढत गेली तसं तसं याचा 90 डिग्री, 60 डिग्री, 45 तसं याचा फेज अँगल काय होईल? बदललेला पाहायला भेटतो. अशा पद्धतीमध्ये सीआरओच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या सिग्नलची फेज अँगल मोजण्याची सोय आपल्याला सीआरओच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला
केलेली पाहायला भेटते. सी-आर-ओच्या सहाय्याने आपल्याला केलेली पाहायला भेटते. मग ह्या सी-आर-ओच्या सहाय्यानं केलेल्या पाहायला भेटण्यामुळे आपल्याला सी-आर-ओच्या सहाय्यानं ह्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिग्नल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येतात.